तर एक मोठी ब्रेकिंग समोर येते। पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे। पुण्यातील घटनेच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती देखील नेमण्यात आली आहे। चौकशीसाठी धर्मदाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे। चौकशी समिती गठीत करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश देण्यात आले। तर पुण्यातील घटनेच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आणि या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। तर तुषार रुपणवार प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या संदर्भात देखील चौकशी आणि समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। काय सांगाल? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या या प्रकाराची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील धर्मदाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठीत केलेली आहे। या चौकशी समितीमध्ये उपसचिव श्रीमती यमुना जाधव यांच्यासहित आपल्याला विविध विभागांचे 3 अधिकारी असणार आहेत आणि ही चौकशी समिती आपल्याला लवकरच अहवाल देताना पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे जे धर्मदाय रुग्णालय आहेत त्या धर्मदाय रुग्णालयामध्ये नियमांची अंमलबजावणी आतापर्यंत कितपत होते या संदर्भातला रिपोर्ट देखील प्रधान सचिव यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची आपल्याला गंभीर दखल घेताना पाहायला मिळतात आणि हा रिपोर्ट फाईल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात कारवाई देखील करताना पाहायला मिळतील। धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।